उपदेश देणारे तथागत विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बुद्धभूषण ग्रंथ लिहिणारे पराक्रमी, एकही युद्ध न हरणारे राजे छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले. मोठा प्रश्न जो आज 28 वर्ष रखडलेला प्रकल्पामधील काही लोक जी 602 मधून जवळजवळ 100 ते 120 लोक ही अपात्र ठरवण्यात आली होती. 111 लोक अपात्र ठरवण्यात आले. त्यात मी स्वतःसुद्धा होतो. मी सुद्धा अपात्र म्हणूनच इथे राहत होतो आणि मी इथे एवढ्या वर्षापासून, अनेक वर्षापासून राहत असून सुद्धा मी अपात्र होतो. ज्यावेळेस विकास परिवर्तन पॅनलची स्थापना झाली आणि तिकडून मला बोलावणं आलं की बाबा तुम्ही या आमच्याबरोबर सोबत काम करा, तर मी थोडासा चिंतित होतो की काय हे लोक काय करतील, हे तिकडून त्यांचं पटलं नाही म्हणून इकडे आले, हे कसे काय काम करतील. परंतु त्यांचं काम बघता बघता मला एवढं कळलं की ह्यांची जी टीम आहे पूर्ण, ज्या सोबत असणाऱ्या लोकांचा तू पहिला त्यांचं मत जाणून घे. ते बोलले सर्वांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी जिद्दीने ते केलं. आता त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस आपण आज त्यांना निवडून का द्यायचं, ठीक आहे आपला एक पॉकेट होता, आपल्या पॉकेटमध्ये त्यांनी काम केलं, परंतु वॉर्ड मोठा असतो. ज्यावेळेस वॉर्डमध्ये आम्ही प्रचारानिमित्त गेलो त्यावेळेस मला असं वाटलं की राकेशभाईची फक्त इथं गरज नाही आहे, अख्ख्या वॉर्डमध्ये त्यांची गरज आहे. कारण SRAचे प्रश्न हे वॉर्डमधील अनेक पॉकेटमध्ये, जसे कचरनाथ असतील, मुरगनचाल असेल किंवा BMC कॉलनी आहे, खूप ठिकाणी हा प्रश्न मोठ्या प्रमाणात तो उपस्थित आहे तिथे. आणि त्यामुळं आज राकेशभाईंना जर निवडून दिलं तर इकडच्या लोकांची तशी पात्रता आणली, इकडच्या लोकांना जे घरं मिळवून देण्याचं जे त्यांनी स्वप्न बाळगलेलं आहे, तसंच अख्ख्या वॉर्डमध्ये जिथे जिथे स्लम असेल तिथे तिथे लोकांना त्याचा फायदा मिळेल. आणि म्हणून मी सांगतो की आपल्या इथल्या लोक तर देणारच आहेत, पण इतर लोकांनी सुद्धा त्याने निवडून दिलं आणि निवडून गेल्यावर नक्की ते प्रशासनीय ह्याच्यावर कशी पकड असते त्या हिशोबाने ते पुढे वाटचाल करतील. मला त्यांच्या शुभेच्छा आहेत. त्यांची निशाणी आहे नगारा, आणि या नगारावर आपल्याला लक्षात ठेवा 15 तारखेला लोकशाही उत्सव आहे. लोकशाही उत्सव म्हणजे आपल्या हातात आहे कोणाला निवडून द्यायचं. आपली कामं ज्यांनी केलीत तो कोण आहे हे आपल्याला माहिती आहे, आपण त्यालाच मतं द्यायला पाहिजेत. इतर भलेच लोक आली असतील, उभे राहिले असतील, पण आपला जो माणूस आहे त्यालाच निवडून द्यायला पाहिजे. त्यामुळं येणाऱ्या 15 तारखेला 5 नंबरचं बटन दाबून नगारा या चिन्हावर शिक्कामार्तब करून बटन दाबून आपण भरघोस मताने श्री राकेश श्रीकांत मिश्रा यांना निवडून दिलं पाहिजे. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो. मतलब अपक्ष में होके ऐसी भीड़ बहुत बड़ी बात है कि इन्होंने क्या कमाया होगा ये सोचिए आप. तो मैं ये कहना चाहती हूँ कि मतलब इतनी महिलाएं जो बैठी हुई हैं, मतलब कुछ तो किया होगा मिश्रा जी आपने, जो इतने लोग आपके साथ हैं. ये बहुत आश्चर्य की बात है. मैं देख रही हूँ और मुझे बड़ी खुशी हो रही है कि आप अपक्ष में रह के भी ऐसी भीड़ जमा दिए हैं. मुझे बड़ी खुशी हो रही है. और ये मैं कहना चाहती हूँ कि आप मत का मतलब होता है सोचिए समझिए, और चुनाव का मतलब होता है चुनिए. उसको चुन के हमको लाना होता है, बड़ा सोच समझ के चुनना होता है कि हमें किसे चुनना है जो हमारे लिए हमेशा तत्पर हो, काम करे, हमारे लिए रात दिन एक करे, जब हम बुलाए तो हमारे लिए आए. तो मिश्रा जी शायद ऐसे ही हैं. तभी ये देख के मुझे महसूस हो रहा है कि ये लोग जो आप लोग इतने बैठे हुए हैं, और इतना मुझे अच्छा लग रहा है कि इस मंच पे भी लोग हैं और सामने भी लोग हैं. आपको ऐसा देख के मैं ये चाहूँगी कि आप चुनिए और बहुत सोच समझ के चुनिए. आपके सामने मिश्रा जी हैं और आपको उनको चुन के लाना है, और उनकी निशानी है. नगाड़ा कब बजता है मालूम है? जब किसी के कानों में आवाज़ नहीं पहुंचती तो उस नगाड़ा को बजा के पहुंचाया जाता है कि भाई देखो सुनो, यहाँ नगाड़ा बज रहा है, इसको सुन के जाओ.
और आओ और समझो ये क्यों बज रहा है। तो मैं इतना ही कहना चाहूँगी कि आने वाले 15 तारीख को मिश्रा जी को आप बहुमत से जिताइए और उनके लिए वोट कीजिए। नमस्कार। विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तिवार अभिवादन। त्याचप्रमाणे इथे जमलेले सर्व मान्यवर आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व आपले मतदाता हे सर्व आपले मान्यवर आहेत। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी जास्त काही बोलणार नाही, कारण या विभागामध्ये हर 5 वर्षांनी एक निवडणूक असते। त्याचप्रमाणे ही आपली बृहन्मुंबईची निवडणूक आहे आणि सर्वांना माहिती असेल का 4 ते 4.5 वर्ष इथे कोणीच नगरसेवक नाही आहे। हे माहिती आहे का सर्वांना? नसेल माहिती। नगरसेवक नसताना सुद्धा आमचे मित्र, परम मित्र राकेश मिश्रा साहेब यांनी ह्या विभागामध्ये भरपूर काम केलेलं आहे। आता त्यांनी काय काय काम केलेलं आहे मला वाटतं या इथल्या रहिवाशांना सांगायची गरज नाही आहे। ते अगोदर काम केलेलं आहे आणि त्यांनी त्यांची पोचपावती दिलेली आहे आणि ते आता आपल्या नगरसेवक या निवडणुकीसाठी उभे आहेत आणि त्यांनी त्यांच्या लेटरमध्ये लिहिलेलं आहे की इथे एसआरआयचे प्रोजेक्ट 20-20, 25-25 वर्ष रखडलेले आहेत। त्याचप्रमाणे आपले BMCचा तिकडची परिस्थिती एवढी घाणेरडी आहे का तिकडे कचराही तिथेच टाकला जातो। त्यांची परिस्थिती एवढी अक्षरशः खरंच खराब आहे ना। आपल्याला असा नेता पाहिजे का त्या घाणीतून आपल्याला व्यवस्थित असं चांगलं घर देईल, अशी आम्ही राकेश मिश्रा साहेबांना आम्ही विनंती करतो का त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या इथल्या सर्वांची पात्रता आणलेली आहे त्याच पद्धतीने त्यांनी ह्या वॉर्डमध्ये सर्वांच्या घराचा हा प्रश्न निकालशी लावला पाहिजे, अशी मी 2 शब्द बोलून माझे इथं भाषण समाप्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा जय भीम बोलतो। जय भीम। परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी तिवार अभिवादन करतो आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला एक असं काम करायचं आहे। आज 12 तारीख, उद्या 13, परवा 14 या रात्रीमध्ये गेम खेळणारा हा दिवस ही काळ आहे, बरोबर की नाही आहे ना? तर या रात्रीचा आपण अजिबात विचार नाही करायचा। महानगरपालिकेचं इलेक्शन म्हटलं की मुद्दे काय असतं? गटर, पाणी, नळ, घनकचरा, हो की नाही? पण आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय तर SRA। SRAमध्ये ज्यावेळेला SRAमध्ये बिल्डर आपल्या विभागामध्ये येतो, एजंट तिथे निर्माण करतो आणि एजंट मंडळी काय करतात? सगळ्यांची फॉर्म भरून अपात्र झालेली कसे पात्र करायचे त्यासाठी त्यांच्याकडून 4-4 लाख रुपये घेतले जातात। पण आदरणीय राकेश मिश्राजींनी 1 रुपया न घेता या ठिकाणी जे काम करून दाखवलं, ही गर्दी या ठिकाणी दाखवत आहे। याला म्हणतात समाजसेवा। आणि ही समाजसेवा, जो मनुष्य पैसे वाटेल तो काम करणार नाही, आणि जो मनुष्य पैसे नाही वाटेल ना तो काम करणारा एक मात्र राकेश मिश्रा। बघा, लक्षात ठेवा, बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं, आम्हाला अधिकार दिला मतांचा। मी एवढंच म्हणेन की अथांग ज्ञानमधलं ज्याचं ठाव नाही, कर्तव्य नष्ट होण्याचं मुळीच त्याला भ्यावं नाही। अथांग ज्ञानमधलं ज्याचं ठाव नाही, कर्तव्य नष्ट होण्याचं मुळीच त्याला भ्यावं नाही। शोधून पहा जगाच्या पाठीवर, अरे असं एकही गाव नाही की त्या गावात माझ्या भीमाचं नाव नाही, त्या गावात माझ्या भीमाचं नाव नाही। आणि बाबासाहेबांनी हा जो अधिकार दिला, जेव्हा हा अधिकार पूर्वी काही काळामध्ये नोटबंदी झाली, आता ओटबंदीचा अधिकार निघालेला आहे, बरं का? पण ही ओटबंदी आपण होऊ द्यायची नाही। ही ओटबंदी आपण होऊ द्यायची नाही का?
तर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान ही लोकशाही कुठेतरी आपल्याला जिवंत ठेवायची आणि त्यासाठी मग एक असा निस्वार्थी माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे. येणाऱ्या 15 तारखेला हा नगारा इतका जोरात वाजवा की विरोधकाच्या कानाचे पडदे फाटले पाहिजेत. एक निस्वार्थी माणूस या ठिकाणी आज पूर्ण जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा समतेचा मध्यमार्ग दाखवणारे सम्यक संबुद्ध, त्याचप्रमाणे संत कबीर, संत रोहिदास, संत तुकाराम महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई या सर्व महामानवांना तिवार वंदन करून येथे उपस्थित असलेले सन्माननीय समस्त कार्यकारिणी, त्याचबरोबर आमचे मतदान दाता बंधूंनो, या ठिकाणी माझे परममित्र राकेश श्रीकांत मिश्रा या आवडीने या निवडणुकीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहेच, परंतु प्रत्येक वक्त्यांनी सांगितलेलं आहे त्यांची प्रत्येक कहाणी आणि त्याचा आराखडा. मी आणखी काय बोलू, जेवढं बोलणार तेवढं कमीच, कारण माझा आणि त्यांचा सहवास लहानपणापासूनचा आहे आणि त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती ही मला समोर दिसते. त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानेन. पण येत्या 15 तारखेला म्हणजे 2 दिवसानंतरच त्यांचं चिन्ह आहे नगारा, बटन आहे 5. ह्या 5 बटनावरती आपण बटन दाबणं अत्यंत गरजेचं आहे, कारण प्रत्येकाने सांगितलं आहे SRA प्रोजेक्ट आणि त्याच्या अडीअडचणी. ह्या SRA प्रोजेक्टमध्ये आपल्यातला जर कोणी नगरसेवक होत असेल तो खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण ह्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये विभागामध्ये होत असलेल्या सुरू असलेल्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असेच राकेश मिश्रा निर्माण झाले पाहिजेत, जेणेकरून चुकीच्या कामाला आळा बसेल आणि आपल्यातल्या समाजाचा जो चुकीचा व्यक्ती वागेल त्यालाही आळा बसेल. त्याचं जागतं उदाहरण तुम्हाला नुकतंच दिसलेलं आहे. मी कोणाचं नाव घेणार नाहीये, ह्या भूखंडावरती ते आपल्याला लाभलेले आहेत आणि त्याचं मूल्य आपल्याला कळलेलं आहे. म्हणून येत्या 15 तारखेला पुन्हा एकदा सांगेन, नगारा या बटनावरती बटन दाबून बहुमताने आपण निवडून द्यायचं आहे. जय भीम, धन्यवाद. या विचार मंचाचं आहे शेवटचं भाषण 5 मिनिटाचंच आहे. त्या अगोदर एवढंच म्हणेन, 1 मिनिट, एक शायरी तो राकेश मिश्रा आगे बढो. मी सन्माननीय बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उमेदवार, अपक्ष उमेदवार सन्माननीय राकेशजी श्रीकांत मिश्रा यांना विनंती करेन की आपले विचार मांडायचे आहेत. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय महाराष्ट्र. बघा, मला जास्त भाषण देता येत नाही आणि मी तुमच्यातला माणूस आहे आणि इकडे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझी नैनाताई आणि माझे सर्व मित्र आहेत, बहिणी हरीश गाडगे, सुहास चाफे यांनी सर्वांनी मला जे मान दिलं आहे मी त्यांचा अभिवादन करतोय. फक्त मी एवढंच बोलणार आहे, माझ्याविषयी भरपूर काही लोक बोलतात हा मनुवादी आहे, परप्रांती आहे, पण मी मनुवादी परप्रांती नाही. आज याची पोचपावती तुम्ही इकडे जमलेल्या बांधवांनी मला दिलेली आहे. मी तुमचाच भाऊ आहे, तुमचाच मुलगा आहे आणि इकडचा भूमिपुत्र आहे. जे म्हणतात मी भूमिपुत्र नाही, आम्ही इकडचे नाही, त्यांना माझा एकच जबाब आहे की आज इकडचे जमलेले लोक एकदा तुम्ही पाहून बघा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. तुम्ही मनवादी बोला, काही बोला, मला कुठलाही प्रकारचा फरक पडत नाही. आज मी अपक्ष म्हणून उभा आहे आपल्या प्रभागासाठी काम करण्यासाठी आणि मला जे भरपूर सहयोग भेटलेला आहे त्याचे माझे परममित्र महेंद्र बामणे, रेजी गोरिया आणि कोणाचं नाव राहिलं तर मी माफी मागतो, कारण भरपूर आहेत. या परिवारामध्ये माझा एवढा मोठा परिवार आहे की मी सर्वांचं नाव घेऊ शकत नाही आणि वेळेची मर्यादा असल्यामुळे फक्त 3 मिनिटं बोलू शकतो, जास्त आपल्याकडे वेळ नाही आहे. तर एवढंच बोलणार, येत्या 15 तारखेला माझी निशाणी आहे नगारा आणि बटन क्रमांक 5 वरती असं बटन एवढा जोराने दाबा, इतने जोर से दबाइए कि 16 तारीख को नगाड़ा हम जोरों से बजाएंगे और सब मिलकर बजाएंगे. और मैं अपने बारे में तो ज़्यादा नहीं बोलना चाहूँगा, आप तो जानते हो कि मैं एक वचन देता हूँ कि मैं तुम्हारे
हमेशा आप सबके बीच में रहूंगा, जैसे आज तक हूँ। इसके आगे भी इलेक्शन तो आते जाते रहेंगे, लेकिन राकेश मिश्रा यही रहने वाला आदमी है और यही रहेगा और अपने लोगों की सेवा में हमेशा आगे रहेगा। जय भीम, नमो बुद्धाय, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। राकेश भाई आगे बढ़ो, राकेश मिश्रा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राकेश मिश्रा आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। राकेश भांगारे, राकेश भांगारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर।